उपस्थित आहात. दिनांक 29/7/2025 रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात चर्चांची सादर अभियान राबविण्याबाबत निर्णय झाला. आपल्या सर्वांना कल्पना असेलच या संदर्भात ग्रामविकास विभागाने दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय काढलेला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा महसूल विभाग व राज्य व 4 स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. या अभियानाचे एकूण 8 मुख्य घटक आहेत. आपण सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी सदर शासन निर्णय सविस्तर असावा. या अभियानाचा कालावधी संपूर्ण 8 घटकावर झालेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकन कार्यालयात संपूर्ण 8 घटकावर झालेल्या कामगिरीच्या आधारे गुणांकन करून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेची पुरस्कारासाठी निवड केली जाईल. यासाठी आपण सर्वांनी अभियानाची तयारी करून केली पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायतींना हे प्रशिक्षण दिले आहे. अधिकारी लोकप्रतिनिधी संयुक्त संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 जाहीर केला आहे. या कार्यक्रमाचा महत्त्वाचा गाभा म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चला या विकासाच्या संकल्पनेमध्ये एकही व्यक्ती आपली पाठीमागे राहता कामा नये. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या सर्व योजना, कार्यक्रम, अभियान हे पोहोचले पाहिजे. यासाठी ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी शासनाचे विविध विभाग सहभागी घेत आहेत व प्रयत्न करत आहेत. या अभियानात ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरपंच, प्रशासक, अध्यक्षेखाली समितीची स्थापना केली जाईल. या समितीमध्ये ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व गाव पातळीवरील सर्व अधिकारी, कर्मचारी हे सदस्य म्हणून काम करतील. यात सर्वांनी सहकार्य काम करणे अपेक्षित आहे. दिलेल्या सूचनेसह काटेकोर अंमलबजावणी कशी होईल यावर सर्वांनी लक्ष द्यावे. ग्रामपंचायत अधिकारी, समितीचे सदस्य, सचिव म्हणून काम पाहतील.